उमरखेड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत नामांकन दाखल केले। यातच प्रभाग क्रमांक 3 मधून माजी नगरसेवक साजिद जागीरदार यांनी नामांकन दाखल केल्याने विरोधकांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे। साजिद जागीरदार यांच्या आजोबा आणि वडील यांनी त्यांच्या काळात विरोधकांचा किल्ला उद्ध्वस्त करत नगराध्यक्षपदावर विजय मिळवला होता। त्यामुळे जागीरदार कुटुंबाचा राजकीय वारसा या निवडणुकीत पुन्हा पणाला लागला आहे। शहरासह तालुक्यात साजिद जागीरदार यांच्या कार्याच्या लेखाजोखा नेहमीच जनतेच्या मनात ऐकायला मिळत आहे। साजिद जागीरदार यांचे वडील बाबा जागीरदार यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात उमरखेड शहराला सुंदर आणि स्वच्छ बनवण्याचे काम केले होते। आता साजिद जागीरदार यांच्या एंट्रीमुळे प्रभाग क्रमांक 3 मधील लढत अत्यंत चुरशीची झाली आहे। या निवडणुकीत कोणता पक्ष जनतेच्या मनात विजय होईल हे 3 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे। प्रतिनिधी ताहेर मिर्झा, NTV न्यूज मराठी, उमरखेड, यवतमाळ।